हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण भोली या लेसनचा वॉर्मिंग अप इथे सोडणार आहोत. यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे चिटचॅटचा. पण या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुमचे येतेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम येतील. आणि इंग्लिश या विषयाशी रिलेटेड बोर्ड एक्झामसाठी मी तुम्हाला सगळं महत्त्वाचं मटेरियल देते, ते तुम्हाला पटापट तुमच्या मोबाईलवर भेटेल. म्हणून पटापट सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातले. तुम्ही कोणत्या भागातनं माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल. इथे चिटचॅटचा क्वेश्चन आहे, डिस्कस द फॉलोइंग इन युअर ग्रुप. व्हेरियस सोशल इव्हेंट्स दॅट एक्झिस्ट इन बिग सिटीज, स्मॉल टाउन्स अँड विलेजेस. या प्रश्नाचं उत्तर आहे सोशल इव्हेंट्स दॅट एक्झिस्ट इन बिग सिटीज. तो काय काय बघा. क्लास बेस्ड डिस्क्रिमिनेशन, करप्शन, चाइल्ड लेबर, कटिंग ऑफ ट्रीज फॉर अर्बन डेव्हलपमेंट, हंगर फॉर मनी अँड पॉवर. सोशल इव्हेंट्स दॅट एक्झिस्ट इन स्मॉल टाउन्स अँड विलेजेस, gender based discrimination, underage girl marriage, poverty, illiteracy, religious and superstitious beliefs. Social evils exist in all parts of our society regardless of cities, towns or villages. It is important that we fight these social evils through continuous awareness campaign and ensuring every child in the country is able to get a proper education. We also need to empower people to fight against corruption, discrimination and abuse of authority by those in power. Second question आहे, very few youngsters like to take up social work as a career. म्हणजे सामाजिक सेवा करण्याचं कोणी करिअर म्हणून बघत नाही, शक्यतो फारच कमी तरुण बघतात. डिस्कस रिझन वाय दे डू नॉट टेक इट अप सिरियसली. का बरं तरुणांना वाटत नाही की सोशल वर्क करावं करिअर म्हणून, नोकरी व्यवसाय म्हणून? त्याची कारण आपण इथे द्यायची आहे. उत्तर आहे, देर आर व्हेरियस रिझन्स वाय व्हेरी फ्यू यंगस्टर्स इन आवर कंट्री टेक अप सोशल वर्क ॲज अ करिअर. फर्स्टली देर इज अन अवेअरनेस इश्यू. जाणीवच नाहीये, म्हणजे सोशल वर्क हे करिअर होऊ शकते याची जाणीवच नाहीये. मोस्ट स्टुडंट्स डू नॉट इवन नो द अपॉर्च्युनिटीज दॅट आर अवेलेबल इन द सोशल सेक्टर. प्रिटी मच ऑल career counseling services, whether private or in school, do not talk about social work as a viable career options. Hence, most students feel they will not be able to earn well and support their family if they get into social work. Next question है, adjectives and some adverbs can be based on 3 degrees of comparison. तुम्हाला माहिती आहे ना डिग्री ऑफ कंपॅरिझन काय ते. इथे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह अशा 3 डिग्रीज आहेत. पॉझिटिव्ह म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल कोल्ड, टॉल, हेवी, फास्ट, ब्युटिफुल हे पॉझिटिव्ह डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय असतं, ER हा प्रत्यय लागतो बऱ्यापैकी. जसं कोल्डर, टॉलर, हेवियर, फास्टर, मोर, ब्युटिफुल और लेस. आणि सुपरलेटिव्हमध्ये कोल्डेस्ट, EST हा प्रत्यय लागतो, सफिक्स लागतो. फॉर एक्झाम्पल कोल्डेस्ट, टॉलेस्ट, हेवियस्ट, फास्टेस्ट, मोस्ट, ब्युटिफुल, लिस्ट. आता इथे तुम्हाला फिल इन द टेबल आहे, हा टेबल भरायचा आहे. तर इथे पॉझिटिव्ह आहे सिम्पल, कंपॅरेटिव्हमध्ये आहे सिम्पलर, सुपरलेटिव्हमध्ये सिम्पलेस्ट. पॉझिटिव्ह प्रिटी, प्रिटियर आणि प्रिटिएस्ट. डीप, डीपर, डीपेस्ट. इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट. इंटेलिजंटला मोर आणि मोस्ट लावायचा आहे. गुड, बेटर आणि बेस्ट. अफेक्शनेट, more affectionate and most affectionate. Young, younger, youngest. Near, nearer, nearest. Quick, quicker, quickest. Many, more आणि most. आहे की नाही सोपं? आता हे लक्षात ठेवा आणि तोंडपाठ करा, कारण एक्झाममध्ये हे प्रश्न विचारू शकतात. पिक out Hindi words used in the story written in English. Give their English alternative. भोली, simpleton, नंबरदार, रेवेन्यू कलेक्टर ऑफिसर, तहसीलदार साहिब, टाउन एडमिनिस्ट्रेटर, पिताजी, फादर, इज्जत, ऑनर. राइट 3 advantages and 3 drawbacks for each of the following. City life. City life advantage, better infrastructure, better education system, access to better products and services. Drawback क्या है? Pollution, class based discrimination, less greenery. Village life मध्ये clean air, more greenery, simple and safe life advantages. पण drawbacks मध्ये gender inequality, poor infrastructure and no access quality education or health care and superstitious beliefs.
सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ड दिस वॉर्मिंग अप. आपल्या जो लेसनची तयारी होती ती करण्यासाठी वॉर्मिंग अप पूर्ण झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांचाही फायदा होईल. की तुम्हाला कुठला प्रश्न कळाला नसेल किंवा कुठल्याही धड्याचं काहीही तुम्हाला ग्रामॅटिकल इश्यू असेल, मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ करून लवकरात लवकर अपलोड करेल. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.